अजितदादा, आता तरी पावताल का? लिंबागणेश दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे फोटो सेशन, पण रस्ता दुरुस्तीत प्रशासनाचे दुर्लक्ष. डॉक्टर गणेश ढवळे. लिंबागणेश .30 बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड रस्ता व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्याने गेल्या 15 दिवसांपासून या मार्गावरील वाणी वस्ती, घोळप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ पाहणी करून फोटोसेशन करून निघून जात आहेत. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे सुरू न झाल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला आहे. अखेर आज .30 मंगळवार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत, अजितदादा, आता तरी पावताल का? आम्हाला रस्ता मिळेल का? असा थेट सवाल उपस्थित केला. सप्टेंबर 14 रोजी मुसळधार पावसात हा रस्ता व पूल खचून वाहतूक ठप्प झाली. 15 सप्टेंबरला तलाठी गणपत पोद्दार व ग्रामविकास अधिकारी श्रीरामवीर यांनी पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. सप्टेंबर 19 रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थळ पाहणी करत बांधकाम विभागाला पत्र दिले. त्यानंतर 23 रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून 2 दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन घेतले. तरी देखील काम सुरू न झाल्याने आज ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सप्टेंबर 25 रोजी बीड दौऱ्यात खचलेले रस्ते व तुटलेले पूल तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आदेशानंतरही 6 दिवस उलटून गेले तरी कामास सुरुवात झालेली नाही. निदान या आंदोलनामुळे तरी प्रशासन खडबडून जागे होईल का? असा संतप्त सवाल डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपस्थित केला. या आंदोलनात संजय घोळप अँड गणेश वाणी, मधुकर जाधव, मनोहर वाणी, सखाराम घोळप, दत्तात्रय ढवळे, सोपान वाणी, प्रकाश ढवळे, शहाजी वाणी, सोनाजी घोळप, तानाजी वाणी, धीरज वाणी, सूरज वाणी, लहू घोळप, जनार्दन वाणी, अक्षय घोळप, विशाल घोळप, राजेंद्र वाणी, बबलू बागल, उमेश वाणी आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. लिंबागणेश गावातील लिंबागणेश ते बोरखेड हा रस्ता 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खचला, पूल वाहून गेला. त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले. त्याचबरोबर 19 तारखेला आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले. त्यांनी पाहणी केली, फोटो सेशन केलं, त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं. त्यानंतर लिंबागणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून 23 सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला. तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 2 दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. आता त्यालाही 8 दिवस उठून गेले. अजितदादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते 25 तारखेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे, लोकांची अडचण आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. या घटनेला आता 5-6 दिवस उलटून गेलेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही. म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखादे झोपलेलं आहे. बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या लिंबागणेशतील शेतकऱ्यांनी, जे दूधधारक शेतकरी जे आहेत, त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो. त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेली आहे की पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा.